चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवित असताना लहान आणि मोठा अपूर्णांक पटकन सेकंदामध्ये या ठिकाणी कसा ओळखायचा त्याची ट्रिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं छेद समान असेल तर लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंश समान असेल तर अंश समान, ज्यावेळेस अंश समान असेल त्यावेळेस दिलेल्या अपूर्णांकातील सगळ्यात लहान अपूर्णांक आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक अगदी सेकंदात कसं सोडवायचं पाहूयात या ठिकाणी। तर ज्यावेळेस अंश समान असेल त्यावेळेस बघा आता या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहेत 7/15, 7/17, 7/10, 7/14। या चार अपूर्णांकामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येकाचा अंश कसा आहे, सारखा आहे। किती प्रत्येकाचा अंश 7 आहे, बरोबर। मग या ठिकाणी सगळ्यात मोठा पूर्णांक कसा ठरणार, तर या ठिकाणी नीट लक्षात घ्या, समान अंश असताना किंवा अंश समान असताना सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता, नीट लक्षात घ्या स्त्री, सगळ्यात मोठा अपूर्णांक लिहित असताना ज्याचा छेद सगळ्यात लहान आहे तो अपूर्णांक सगळ्यात काय असतो, मोठा असतो। सगळ्यात लहान छेद असणारा अपूर्णांक कोणता आहे, इथं 10, म्हणजे या ठिकाणी हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे, लक्षात आलं। आणि सगळ्यात मोठा छेद ज्याचा आहे तो अपूर्णांक सगळ्यात लहान असतो। इथे उलट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आहे सगळ्यात लहान, है ना। सगळ्यात मोठा लहान, लहान मोठा, या ठिकाणी छेद लक्षात घ्या, ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद महान तो लहान। लक्षामध्ये महान लहान मोठा लहान, लक्षात। जो सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे त्याचा छेद छोटा आहे आणि जो सगळ्यात लहान अपूर्णांक आहे त्याचा छेद कसा आहे, मोठा आहे। मोठा आहे पण तो कसा आहे, लहान आहे। आणि इथं लहान आहे पण कसा आहे, मोठा आहे। म्हणून ट्रिक लक्षात घ्या, अंश ज्यावेळेस समान असतील त्यावेळेस छेदावरून ज्याचा छेद लहान तो मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो काय असतो, लहान असतो। या पद्धतीनं आपण चढता आणि उतरता क्रम या ठिकाणी लिहून घेऊया। चढता क्रम लिहिण्यासाठी अगोदर आपल्याला सगळ्यात सगळ्यात लहान अपूर्णांक लिहावा लागेल। सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे, 7/17। चला, त्या 17 पेक्षा लहान असणारी संख्या कोणती, पुन्हा 15 आहे, म्हणजे या ठिकाणी 7/15 हा त्यापेक्षा कसा आहे, मोठा आहे। त्याच्यानंतर 15 नंतर सांगा, त्याच्यानंतर कोणती संख्या आहे, 7/14 आणि त्यानंतर कोणतं राहिला आता शेवटी 7/10। आला का सगळ्यात मोठा अपूर्णांक शेवटी चढत्या क्रमामध्ये। आता या ठिकाणी याचा उतरता क्रम, याचा उतरता क्रम या क्रमाने उलट क्रमाने लिहा। 7/10 सगळ्यात मोठा अगोदर, त्याच्यापेक्षा लहान, नंतर त्याच्यापेक्षा लहान 7/15, नंतर त्याच्यापेक्षा लहान 7/17। आलं लक्षामध्ये। अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या अपूर्णांकातील लहान मोठा अपूर्णांक अगदी एका सेकंदामध्ये या ठिकाणी आपण ठरवू शकतो। लक्षात घ्या, या ठिकाणी दुसरा प्रकार आपण बघितलाय, अंश समान असेल। पहिला प्रकार काय पाहिला आपण, छेद समान असेल। इथे अंश समान असताना काय करायचं, ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो काय, मोठा। या ठिकाणी खाली एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न या ठिकाणी सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच या ठिकाणी कळवा। पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये यानंतरचा प्रकार। धन्यवाद।